सरकारातली काही माणसं तुम्ही मारू शकता, काही शहरं तुम्ही उद्ध्वस्त करू शकता. देशाची शासन यंत्रणा बदलत नसते अशा केसमध्ये. त्यामुळे मग त्यांना आता विजय आपल्याला मिळाला आहे हे ते दाखवणार कसं? तो फक्त इराणचा लीडर नाही आहे आणि तो अख्ख्या जगातल्या शिया समूहाचा लीडर आहे. त्यामुळे त्याच्यासाठी आता तुम्हाला बदला आम्ही घेतोय आणि याची आम्ही किंमत अमेरिका आणि इस्रायलला मोजायला लावू, हा सुद्धा मेसेज देणं आवश्यक आहे. त्यामुळे इराणच्यासाठी सुद्धा आता अजून काही काळ आम्ही लढतोय हे दाखवणं आवश्यक आहे आणि ते लढण्याच्या मूडमध्ये पण आहे. सो लिबिया म्हणजे उत्तर आफ्रिका, नॉर्थ आफ्रिकेमधलं सुदान, लिबिया, सोमालिया हा एक भाग, अख्खं मिडल ईस्ट, इकडे युरोप आणि त्याच्या बाजूला रशिया, हा असा इतका मोठा टापू जर का एअरलाईन्ससाठी बंद झाला तर त्याचे अख्ख्या जगाच्या अर्थव्यवस्थेवरती अतिशय विपरीत परिणाम आहेत. इस्रायलला युद्धाची अमेरिकेपेक्षा जास्त खुमखुमी आहे. या युद्धाची अमेरिकेला जग बघायचं, इस्रायलला फक्त इराण बघायचं. एका बाजूला रशिया युक्रेन युद्धाला 4 वर्ष झाली. हे इस्रायल अमेरिका विरुद्ध इराण युद्ध चालू आहे. पाकिस्तान अफगाणिस्तान युद्ध चालू आहे. आणि तुम्ही उल्लेख केला ते सगळी छोटी छोटी युद्ध. अख्खं जग का युद्ध करतंय? जेव्हा महासत्तेचा अध्यक्षच असं वागतोय तेव्हा त्यांना आवर घालणारं कोणीच नाहीये. ते कुठल्या तोंडाने इतरांना सांगणार की तुम्ही युद्ध करू नका. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या युद्ध वार्तामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. खरं तर ही सिरीज संपेल असं वाटलेलं, पण सातत्यानं जगामध्ये युद्ध होत आहेत आणि गेल्या 48 तासात पुन्हा एकदा इस्रायल आणि इराण, इस्रायल, इराण, अमेरिका यांच्यातलं युद्ध चालू झालं आहे. त्याचे परिणाम सगळीकडे दिसत आहेत. अगदी दुबईवर हल्ले झालेत. खूप भारतीय आजकाल दुबईत जायचे तिथं, त्यामुळे ते अडकलेले आहेत. मिडल ईस्टमध्ये खूप प्रॉब्लेम आलेत अशी चर्चा आहे. खेमेनी यांचा हल्ल्यात मृत्यू झालेला आहे. आपण हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना हे सगळं काय घडतंय, आत्ताच का घडतंय आणि काय परिणाम, यासाठीची आजची चर्चा. आणि पुन्हा एकदा माझ्याबरोबर आहेत आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर संकल्प गुर्जर. स्वागत आहे पुन्हा एकदा थिंक बँकवरती. प्रश्न हाच, काय चालू आहे नक्की? खूप काय काय चालू आहे. आता नेमकी याची सुरुवात कुठे करावी हा सुद्धा खरं तर चर्चेचा मुद्दा असू शकतो. आपण फक्त गेल्या 36 तासावरती नजर टाकूया. गेल्या 36 तासात असं झालेलं आहे की अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ले केलेत. याआधी 9 महिन्यांपूर्वी अशाच प्रकारे हल्ले केलेले होते जून महिन्यामध्ये. त्याला 12 दिवसांचं युद्ध असं म्हटलं जातं. त्या 12 दिवसांमध्ये अमेरिका आणि इस्रायलने इराणचा जो अणु कार्यक्रम आहे त्याच्या ज्या वेगवेगळ्या साईट्स आहेत किंवा जिथे वेगवेगळ्या प्रकारचे रिसर्च प्रोजेक्ट्स चालतात इराणचे, त्याला लक्ष केलं होतं. यावेळेला त्यांनी अणु कार्यक्रम ऑब्लिटरेट झालेला आहे असं मागच्या वेळेला म्हटल्यामुळे आता टार्गेट काय करायचं तर इराणची पॉलिटिकल लीडरशिप, याला त्यांनी मुख्यतः टार्गेट केलं. त्या व्यतिरिक्त त्यांनी इराणचा मिसाईल प्रोग्राम चालू आहे त्याला टार्गेट केलं आहे. इराणची नेव्ही आपल्याला नको आहे म्हणून त्याला टार्गेट करायचं चाललेलं आहे. पॉलिटिकल लीडरशिपला टार्गेट करण्यातला सगळ्यात महत्त्वाचा घटक होता इंटेलिजन्स. अमेरिका आणि इस्रायल दोघांच्याही ज्या गुप्तचर यंत्रणा आहेत, CIA आणि मोसाद, तर त्या जगभरात नावाजल्या जातात. त्या दोन्हीचं कोऑर्डिनेशन अफलातून पातळीवरती होतं असं आपल्याला आत्ता बघायला मिळतं आहे. खामेनी हे इराणचे सर्वोच्च सत्ताधारी, म्हणजे इराणमध्ये अध्यक्ष आहेत, इराणमध्ये मंत्रिमंडळ आहे, इराणमध्ये पार्लमेंट आहे, पण ह्या सगळ्याच्या वर ज्यांची सत्ता चालते ते अयातुल्ला अली खामेनी. तर त्या खामेनींचा आता मृत्यू झालेला आहे. खामेनी 1989 पासून सत्तेत होते. त्यांच्या आधी इराणची क्रांती ज्यांच्यामुळे झाली ते खोमेनी सत्तेत होते. खोमेनी 10 वर्ष, 79 ते 89 आणि 89 ते आता 2026 अशी एक 37 वर्ष खामेनी सत्तेत होते. आणि खामेनींच्या मृत्यूमुळे आता इराणमध्ये त्यांची जागा कोण घेणार, इराणचे नेमके कोण कोण राजकीय नेते जिवंत आहेत याविषयी आता चर्चा सुरू झालेली आहे. इराणचे अध्यक्ष जिवंत आहेत असं म्हटलं जातं आहे. इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांशी आपल्याच परराष्ट्रमंत्र्यांचं काल फोनवर बोलणं झालं आहे, त्यामुळे परराष्ट्रमंत्री जिवंत आहेत. पण खूप वेगवेगळ्या प्रकारची शहरं टार्गेट केलेली आहेत अमेरिका आणि इस्रायलने. त्यामुळे इराण आत्ता सध्या इतक्या वेगवेगळ्या स्तरावरनं होणाऱ्या हल्ल्यांना कसा आपण सामना करायचा आणि जेव्हा सर्वोच्च सत्ताधारी अशा प्रकारे मारला जातो तेव्हा त्याचा बदला कसा घ्यायचा याची मला असं वाटतं की चर्चा सुरू आहे. जूनमध्ये ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी एपिसोड केला होता
मिडल ईस्टबद्दल विशाखा पाटलांचं केला होता समजून घ्यायला. त्याचवेळी जर का अणू रिलेटेड गोष्टी झालेल्या असतील तर हे कितपत सबळ कारण आहे की पॉलिटिकल लोक संपवायचे आहेत आणि अमेरिका ज्या पद्धतीनं व्हेनेझुएलाचा अध्यक्ष उचल, इराणच्या अध्यक्षाला मारून टाक, काय लॉजिक आहे? 2-3 मुद्दे आहेत, आपण एक एक करून त्यातले लेयर्स उलगडून दाखवूया. पहिला मुद्दा अणु कार्यक्रमाचा. तर इराणचा अणु कार्यक्रम हा गेली 20 वर्ष चर्चेत आहे. इराणकडे अण्वस्त्र तयार करण्याची क्षमता आहे असं सगळ्यांना माहिती आहे, परंतु इराणने अण्वस्त्र तयार करू नयेत असं साधारणतः जागतिक प्रवाह आहे. अमेरिकेची तीच इच्छा आहे, कारण जर इराणकडे अण्वस्त्र आली तर इराण वेस्ट एशिया ज्याला आपण किंवा मिडल ईस्ट म्हणतो तर त्या अख्ख्या रिजनला डॉमिनेट करू शकेल. इराणला तोंड द्यावं अशी क्षमता मिडल ईस्टमधल्या कुठल्याच देशाकडे नाही. त्यामुळे इराणकडे अणु कार्यक्रम असला तरी त्याच्यातनं अण्वस्त्र तयार होऊ नयेत अशीच सगळ्यांची इच्छा आहे. सो तो अणु कार्यक्रम हा गेली 20 वर्ष सतत इराणच्या संदर्भात जे जे वेगवेगळे पेचप्रसंग तयार होतात त्याच्या केंद्रस्थानी आलेला आहे. 2009 साली अमेरिका आणि इस्रायलने मिळून त्याच अणु कार्यक्रमाला संपवण्यासाठी स्टक्सनेट नावाचा एक व्हायरस सोडला होता आणि तो जगातला पहिला इतका मोठा सायबर अटॅक मानला जातो की ज्याच्याने इराणच्या कार्यक्रमाचे सेंट्रीफ्युजेस जे असतात ते उडवलेले होते. त्याच्यानंतर 2012-13 मध्ये इराणवरती अत्यंत कडक निर्बंध लादण्यात आले होते आणि ज्या निर्बंधामधून इराणवरती प्रेशर टाकलं आणि इराणशी JCPOA जॉईंट कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन ऑफ ॲक्शन या नावाचा एक करार अमेरिका आणि इस्रायलने केला होता. त्याच्यामध्ये अजूनही बाकी देश होते, 6 देश आणि इराण असं ते होतं. तो करार 3 वर्ष टिकला, 2015 ते 18. 18 साली ट्रम्प त्यांच्या कारकिर्दीच्या पहिल्या टर्ममध्ये होते. त्यांनी सांगितलं की हा करार मला मान्य नाही आहे आणि त्यामुळे मी आता इराणविषयीचा हा करार उद्ध्वस्त करतोय, बाजूला ठेवतोय. आपण इराणवरती मॅक्सिमम प्रेशर कॅम्पेन राबवायचं आहे आणि मॅक्झिमम प्रेशर कॅम्पेनमध्ये आर्थिक निर्बंध अजून घट्ट करण्यात आले. प्लस इराणच्या अणु कार्यक्रमाला जे सायंटिस्ट आहेत त्यांना लक्ष केलं गेलं. इराणची IRGC या नावाचा एक मोठा फोर्स इराणमध्ये आहे, इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड्स कोर, म्हणजे इराणच्या आर्मीपेक्षा जास्त महत्त्वाचा असा हा फोर्स आहे. त्याच्या कमांडर्सना टार्गेट केलं गेलं. त्यातले एक ते सुलेमानी म्हणून होते, त्यांना अमेरिकेने प्रॉपरली उडवलं होतं 2020 साली. त्यानंतर असं वाटलं की थोडंसं वातावरण निवळतंय, अमेरिका आणि इराण थोडंसं शांततेच्या दिशेने जात आहे. पण 2023 मध्ये सगळ्यांनी बघितलं की तो जो इस्रायलवरती हल्ला झाला 7 ऑक्टोबरला तो केला होता हमास या संघटनेने आणि हमासला सपोर्ट होता इराणचा. त्यामुळे मग पुन्हा एकदा इराण, इस्रायल आणि त्या निमित्ताने हा सगळा रिजन केंद्रस्थानी आला आणि म्हणून मग ते जून मधले हल्ले होते की ज्यामध्ये इराणचा अणु कार्यक्रम पूर्णतः उद्ध्वस्त करून टाकावं असा प्लॅन होता. पण तसं काही झालं नाहीये. इनफॅक्ट 2025 जूनच्या आधी इराणमध्ये जे IAEA म्हणतो आपण, आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संघटना, तिचे इन्स्पेक्टर्स असतात त्यांना जाऊ तरी दिलं जात होतं. जून नंतर इराणने तो ॲक्सेस बंद केलाय. त्यामुळे आपल्याला आत्ता एक्झॅक्टली माहिती नाही की इराणच्या अणु कार्यक्रमाची स्थिती काय आहे. त्यामुळे अणु कार्यक्रम उद्ध्वस्त झालेला नाही आणि इराण कुठे आहे आपल्याला माहिती नाही. हा एक भाग. आत्ताचे जे हल्ले आहेत त्याच्या मागचं दुसरं एक मोटिवेशन असं आहे की इस्रायलची खूप इच्छा आहे की इराणचा धोका कायमचा संपवून टाकावा. इराण आणि इस्रायल यांचं शत्रुत्व 1979 पासून आहे. त्याच्या आधी इराण हा अमेरिकेचा मित्र देश होता. तर 79 पासून इस्रायलला आपण संपवू अशी भाषा इराण नेहमीच करत आला आणि इस्रायलचा सगळ्यात खंदा पाठीराखा अमेरिका. त्यामुळे अमेरिकेला डेथ टू सेटन असं म्हटलं जातं की या सैतानाला आपण मृत्युमुखी टाकू, अशा घोषणा इराणमध्ये रस्त्यावरती जे मोर्चे व्हायचे त्यामध्ये दिल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे ते शत्रुत्व खूप जास्त गहिरं आणि खूप खोलवर गेलेलं आहे. ह्याला जोडून असं आहे की इराणची भीती बाळगणारे जे सुन्नी देश आहेत, कारण इया हा शिया देश आहे आणि त्याच्या आजूबाजूला सौदी अरेबिया, UAE, कुवेत, बहरेन असे सगळे मुख्यतः सुन्नी राजवटी असलेले देश आहेत. ह्यांना पण इराणची भीती वाटते. त्यामुळे गेल्या काही काळात, गेल्या 15 वर्षात सुन्नी देश आणि इस्रायल जवळ आलेत. त्यांना अमेरिकेचा पाठिंबा आहे आणि त्यांच्या विरोधात इराण आहे, असं एक चित्र मध्यपूर्वेत तयार झालेलं होतं. आता ह्या सगळ्याच्या मध्ये असं होतं की इराणवर इतकं प्रेशर टाकलं जात आहे, इराणवरती इतक्या प्रकारचे निर्बंध आहेत, तरी इराण आपलं म्हणणं ऐकत नाहीये आणि म्हणून सुद्धा हा हल्ला एक प्रकारे केला गेलेला आहे की जेणेकरून इराण आत्ता सध्या त्यांच्या वीकेस्ट मोमेंटला आहे असं म्हणता येईल. की जून
25मध्ये जेव्हा हल्ले केले तेव्हा इराणचं एअर डिफेन्स जे असतं ते जवळपास संपुष्टात आलं पूर्णतः. त्यामुळे इराणवरती जर हवाई हल्ले करायचे असतील तर ते एअर डिफेन्स आवश्यक आहे, ते अवेलेबल म्हणजे इराणला आवश्यक होतं, त्यांच्याकडे ते नाही आहे. ते एअर डिफेन्स तयार व्हावं म्हणून त्यांनी आता रशियाबरोबर एक मध्यंतरी डील साईन केलं होतं. ते एअर डिफेन्स म्हणजे ते डीलचे वेपन्स यायला सुरुवात झाली की इराणची केपेबिलिटी वाढणार, म्हणजे इस्रायल आणि अमेरिकेला पुढे जाणं कठीण होणार. दुसरा मुद्दा असा होता की जानेवारी महिन्यात इराणमध्ये खूप मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर उतरले होते आणि ती आंदोलनं इतकी यावेळेची डेंजरस लेवलला गेली इराणच्या सरकारच्या दृष्टीने की त्यांनी नुसतंच इंटरनेट बंद केलं असं नाही, तर त्यांनी त्यांच्या पोलिसाचा आणि सैन्याचा अत्यंत अमानुष पद्धतीने वापर केला आहे. आणि असं म्हणतात की 5,000 ते 25,000 या रेंजमध्ये माणसं मारलेली आहेत. असं म्हटलं जातं की इराणमध्ये प्रत्येकाला असं कोणीतरी माहिती आहे की ज्याच्या जवळची व्यक्ती त्या प्रोटेस्टमध्ये मारली गेलेली आहे. इतक्या अमानुष लेवलला ते सरकारने निर्दयीपणे ते मोडून काढले होते. त्यामुळे सरकार तसं पण थोडंसं व्हल्नरेबल अवस्थेमध्ये होतं. आणि याच्या जोडीने ही एक अशी संधी होती इस्रायल आणि अमेरिकेसाठी की इराण आत्ता जर दबावाखाली आहे तर त्याला आपण अजून पूर्ण दबावाखाली आणू, अजून त्याला संपवून टाकू, आणि म्हणून सुद्धा हा हल्ला केलेला आहे. आता ह्याला एक लार्जर कॉन्टेक्स्ट बघायला गेला तर तो आहे व्हेनेझुएलाचा, की जानेवारी महिन्यात व्हेनेझुएलाचे अध्यक्ष मादुरो त्यांना अमेरिकेचं सैन्य गेलं आणि त्यांनी तिकडनं उचलून आणलं. तर त्याच्यानंतर आता इराणला ती भीती होती की असं काहीतरी आपल्याबाबत होऊ शकतं आणि अमेरिकेने आता ॲक्च्युली ते केलेलं आहे. सो लार्जर लेवलला बघायला गेलं तर अमेरिकेला एक प्रकारे आपलं सामर्थ्य प्रस्थापित करणं आणि प्रस्थापित झालं हे दाखवणं आवश्यक होतं. त्यामुळे हा एक प्रकारे इट्स अ मॅटर ऑफ पॉवर प्रोजेक्शन ऑल्सो, की ज्याच्यातनं एका बाजूला चीन आणि रशियाला मेसेज आहे की सांभाळून राहा, आमच्याकडे अजूनही मिलिटरी पॉवर आहे. नाही तर गेल्या एक 10 वर्षात असं होत चाललं होतं की क्रमाने अमेरिका हा एक डिक्लाइनिंग सुपर पॉवर आहे अशा प्रकारचा प्रवाह रूढ होत गेला होता आणि चीन आणि रशियाची दादागिरी वाढत चाललेली होती. त्यामुळे जर का तुम्हाला त्यांना मेसेज द्यायचा असेल तर त्यासाठी सुद्धा हे अशा प्रकारचे हल्ले उपयोगी पडतात आणि त्यामुळे ह्या हल्ल्याचा एक लक्ष ते सुद्धा आहे. मेसेज अशा वेळी द्यावा लागतो की आपली ज्यावेळी ताकद थोडी हल्ली असेल, कमकुवत झाली असेल. असं म्हणतात की खरा बलवान काही रोज सांगत बसत नाही की मी बलवान आहे. जर का अमेरिकेला हे सांगावं लागत असेल की आम्हीच भारी आहोत, याचा अर्थ त्यांची जी एक हाती सत्ता होती सर्व प्रकारची जगावरची, ती खूप वीक झाली आहे का? खूप वीक नाही झाली आहे, पण अमेरिकेचं सामर्थ्य तुलनेने कमी झालं आहे. म्हणजे असं बघू आपण की 1991 ते 2008 हा जो एक 17-18 वर्षांचा काळ आहे, शीतयुद्ध संपलेलं होतं आणि रशिया आणि चीनचा उदय व्हायचा होता, त्याच्यामधला काळ आहे. तेव्हा अमेरिका ही युनिपोलर वर्ल्डमध्ये होती की ज्याच्यामध्ये जगात एकच महासत्ता आहे आणि ती महासत्ता जगाला हवं तसं वाकवू शकते. आणि त्याच काळात मग अफगाणिस्तानवरती तो हल्ला असेल, इराकवर केलेले हल्ले असतील, जगातल्या इतर देशांवर टाकलेलं प्रेशर असेल. त्यानंतर क्रमाक्रमाने असं व्हायला लागलं की 2008च्या आर्थिक संकटानंतर अमेरिकेचा ऱ्हास जास्त वेगाने झाला आहे आणि चीन आणि रशिया थोडे जास्त वेगाने पुढे गेले असं दिसतंय. परंतु आत्ता अशी परिस्थिती आहे की रशिया युक्रेनमध्ये अडकल्यानंतर ते पण काही लष्करीदृष्ट्या खूप जास्त पॉवरफुल अशातला भाग नाही आहे. चीनला आर्थिक संकट भेडसावत आहे, पण तरीसुद्धा अमेरिकेच्या सामर्थ्याविषयी जगामध्ये एक प्रकारची क्वेश्चनेबल बिहेवियर अमेरिकेचं आहे असं चाललेलं होतं की अमेरिका पूर्वी इतकं पॉवरफुल नाही, अमेरिका पूर्वी इतकी दादागिरी करत नाही आहे, अमेरिकेला सत्ता राबवण्यात रस राहिलेला नाही आहे, अशा प्रकारचा एक ट्रेंड तयार झालेला होता आणि त्याला बळ मिळत गेलं होतं हळूहळू. बळ पहिल्यांदा मिळालं डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यामुळेच पहिल्या कारकिर्दीत, म्हणजे 16 ते 20 या काळात. दुसऱ्यांदा त्याला बळ मिळालं जेव्हा अमेरिकेने अफगाणिस्तानमधनं माघार घेतली आणि सगळ्या जगाने ती दृश्य बघितली. त्यांना वाटले की अमेरिका आता एक प्रकारे डिक्लायनिंगच आहे. त्याच्यानंतर युक्रेन युद्धात असं लक्षात आलं की युक्रेन सर्व्हाइव्ह होत आहे पण जिंकत नाही आहे, म्हणजे रशियाला पुन्हा एकदा अंगावर घेण्यात अमेरिका कमी पडत आहे. आणि त्याबरोबरीने चीनची दादागिरी इथे वाढत चालली होती आशिया खंडात, त्याला पण अमेरिका पुरेशा ताकदीने तोंड देऊ शकत नाही आहे, असं एक चित्र तयार झालं होतं. आणि म्हणून सुद्धा अमेरिकेला आपली सुप्रिमसी दाखवणं आवश्यक होतं. त्याच्यातनं सुद्धा एक मोटिवेशन अमेरिकेला मिळालेलं आहे हा हल्ला करण्यासाठीचा. आणि त्याच्या जोडीने म्हणजे हे तर राहतच की अमेरिकेचे तेलाच्या बाबतचे जे इंटरेस्ट आहेत आणि त्याच्या जोडीने अमेरिकेचं राजकारण देशांतर्गत आणि इस्रायलचं देशांतर्गत राजकारण, ते बोलूच आपण. त्याच्याकडे यायच्या आधी
अमेरिका इतकी ताकदवान आहे आणि इराण त्याच्या विकेस्ट मोमेंटला असं म्हटलं तर गेल्या 36 तासात ज्या काही बातम्या येत आहेत, जे देशात जगातली एक सेफेस्ट सिटी म्हणावं किंवा असं ज्याचं ब्रँडिंग केलं गेलं, अशा दुबईमध्ये इराण ड्रोन टाकतं. सर्वात आयकॉनिक बिल्डिंग्सच्या जवळ ड्रोन पडतात. कतार, अबुधाबी, जे काही नवी आयकॉन्स आलेली होती मिडल ईस्टमधली, ती सगळी एका क्षणार्धात हल्लेली दिसतात. विकेस्ट इराणकडे एवढी ताकद असेल आणि तुम्ही म्हणताय तसं रशिया तिकडे बिझी आहे, तर इराण प्लस रशिया प्लस चीन हे काय वाटतं तेवढं मग छोटं वाटत नाही. नाहीच ना, ते खूपच जास्त डेंजरस कॉम्बिनेशन असू शकतं. आणि ह्या तीनही देशांच्या मध्ये एक आणखीन गोष्ट आहे, ही तीनही देश हे सिव्हिलायझेशनल पॉवर्स आहेत. रशियाला पण शतकानुशतकांचा इतिहास आहे, त्यामुळे रशिया पण विचार करताना शतकांच्या कॉन्टेक्स्टमध्ये करतं. चीनला पण तेच आहे. म्हणजे चीनचं जर आत्ताचं आपण वर्तन बघितलं तर ते कायम 19व्या शतकामध्ये कसं आमच्याकडे पाश्चिमात्य देश आले आणि त्यांनी आम्हाला कसं ह्युमिलिएट केलं असंच सांगितलं जातं. त्यामुळे तिकडे तो प्रकार आहे. त्याच्या व्यतिरिक्त ते जेव्हा नेव्हल पॉवर त्यांची वाढवतात, नाविक बळ, तेव्हा ते 15व्या शतकात त्यांच्याकडे एक झेंग हे नावाचा ॲडमिरल होता, त्याचा दाखला देतात. आणि त्याच्या बरोबरीने इराण, की इराणला पण 2,500-3 हजार वर्षांचा मोठा इतिहास आहे. पर्शियन संस्कृती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे तो देश त्या शतकानुशतकांचा विचार करून बघतं. त्यामुळे हे कॉम्बिनेशन खूपच जास्त डेंजरस आहे. तीनही देशांच्याकडे नैसर्गिक साधनसंपत्ती आणि जॉग्राफिक लोकेशन या दोन्ही पातळ्यांवरती खूपच जास्त पॉवर आहे. इराणने जे आत्ता मिसाईल्स टाकली आहेत किंवा ड्रोन्स टाकलेली आहेत, ती करण्यामागची 2 कारणं आहेत. म्हणजे त्यांना इस्रायलवरती हल्ला करणं हे सगळ्यांनी अपेक्षित धरलेलंच होतं, पण इराणची मिसाईल्स UAE, कतार, कुवेत, बाहरेन आणि काही प्रमाणात इव्हन सौदी अरेबिया यांच्याकडे जातील असं लोकांना वाटलं नव्हतं. 2 कारणांमुळे असं वाटलं नव्हतं. एक म्हणजे ह्या सगळ्या देशांनी अमेरिका आणि इस्रायलला सांगितलंय की आमच्या प्रदेशातनं किंवा आमच्या टेरिटरीमधनं तुम्ही इराणच्या वरती हल्ले करायचे नाहीत. त्याच्यामधनं असं गृहीत धरलेलं आहे की इराण आपल्यावरती हल्ला करणार नाही. आणि दुसरं की हे देश इराण आणि अमेरिकेमध्ये मध्यस्थीसाठी पण उपयोगाचे होते. म्हणजे आता ओमान सगळ्यांनी बघितलं की ते निगोशिएट करत होतं आणि ते डील ऑलमोस्ट झाल्यात जमा होतं. ओमान आणि त्यांच्या मध्यस्थीने अमेरिका इराणमधलं डील, न्यूक्लिअर डीलच होतं ते. तर ह्यामुळे पण वाटलं होतं की इराण हल्ला करणार नाही. आता इराणच्या बाजूने बघायला गेलं तर काय की जर अमेरिका आणि इस्रायल इतका आपण म्हणूया प्रखर आणि इतका अचूक हल्ला करू शकत असेल तर त्याला उत्तर तसंच देणं अपेक्षित होतं. आणि जेव्हा ते काल हल्ले झालेत त्याच्यानंतर जर काही क्षणात इस्रायलला आणि अमेरिकेला मेसेज द्यायला इराण रिप्लाय देत असेल अशा प्रकारचा, याचा अर्थ एक म्हणजे इराणला माहिती आहे की सुप्रीम लीडर आपला आता मारला गेलेला आहे. पण दुसरं की सुप्रीम लीडरला जरी तुम्ही मारलेलं असलं तरी आम्ही देश म्हणून अजून शाबूत आहोत, आमची शासन यंत्रणा शाबूत आहे, ती निर्णय घेते आणि आम्ही वाट बघणार नाही आहोत की तुमचे हल्ले कधी थांबतील. आम्ही आमच्या पद्धतीने तुम्हाला उत्तर देणार. आणि आता आम्ही तुम्हाला असं उत्तर देऊ की ज्या उत्तरामुळे तुमचे बाकीची मित्र राष्ट्र पण धोक्यात येतील. इराणने जर आपण बघितलं तर प्रत्येक टप्प्यावरती ज्याला कॅलिब्रेटेड हे एस्कलेशन म्हणतात तसं केलेलं आहे. की पहिल्यांदा जेव्हा इस्रायलने थेट हल्ले केले होते त्यावेळेला इराणने फक्त ड्रोन्स पाठवले. दुसऱ्या वेळेला जेव्हा हल्ले केले तेव्हा जून महिन्यामध्ये तेव्हा त्यांनी कतारमधल्या एका अमेरिकी तळावरती फक्त मिसाईल टाकून हे केलं होतं की आम्ही हे करू शकतो. आणि आता त्यांनी हे ड्रोन्स आणि मिसाईल्स इतक्या सगळ्या या शेजारच्या देशांवरती टाकून हा मेसेज दिलेला आहे. ह्याच्याशी जोडलेला आणखीन एक तिसरा मुद्दा आहे की दुबई आणि अबुधाबी ही शहरं आणि त्याच्या जोडीने कतार हा देश की हे नव्या जगाच्या नव्या संपत्तीचं प्रतीक होतं. आणि त्याच्याकडे अख्ख्या जगातले पर्यटक, अख्ख्या जगातल्या एअरलाईन्स, अख्ख्या जगातले व्यापारी अशा सगळ्यांचं तिथे आपण म्हणूया की वास्तव्य होतं. त्या सगळ्याला जेव्हा तुम्ही टार्गेट करताय तेव्हा इथून पुढे इराण असं काहीतरी करू शकतो म्हटल्यानंतर लोक ह्या देशांच्याकडे जाणार नाहीत. ह्या देशांमध्ये, या शहरांमध्ये गुंतवणूक कमी होऊ शकते, हा एक कॅल्क्युलेशनचा भाग. दुसरा, ह्या सगळ्या देशांनी आपल्याला प्रोटेक्ट करण्यासाठी अमेरिकेवर आता दबाव टाकायला सुरुवात केलेली असेल की इराणला तुम्ही कसं डील करताय ते बघा, पण आमच्याकडे काही येऊ देऊ नका. ते प्रेशर अमेरिकेवरती वाढावं म्हणून सुद्धा हे हल्ले इमिजिएटली करण्यात आलेले आहेत. आणि हा मेसेज आहे आता की इराण म्हणजे जसं ते म्हणतात की मांजर एखाद्या कोपऱ्यामध्ये असेल तर ते फार चवताळून हल्ला करतं, तसं आता इराण हॅज बीन कॉर्नर्ड
आणि त्यांना हे दिसतंय की जर आत्ता आपण ह्या लेवलला गेलो नाही तर कदाचित रेजिमच सर्व्हाइव्ह होणार नाही आणि देशाची शासन यंत्रणा कोलॅप्स झाली की काय सांगता येत नाही त्या देशात. त्यामुळे सुद्धा हा मेसेज आहे की आम्ही इथून पुढे आम्ही जर जाणार असू, इफ वी आर गोइंग डाऊन वी आर टेकिंग यू विथ अस, की आम्ही सगळ्यांना आर्थिक नुकसान भोगायला भाग पाडू, सगळ्या जगाला आर्थिक त्याचा तडाखा बसेल, अशा पद्धतीने आम्ही वागू. हा मेसेज आहे त्यातला. म्हणजे थोडक्यात हे युद्ध जरी खेमेनी यांचा अंत झाला असला तरी अजून पुढे चालेल. हे युद्ध चालेल, अजून काही दिवस तरी चालेल. 2 कारणांच्यासाठी चालेल. पहिलं कारण असं आहे की अमेरिका आणि इस्रायलला जर विजय दाखवायचा आहे तर ते काय म्हणून विजय दाखवतील. आज सकाळी ती संधी आहे त्यांना, म्हणजे आत्ता संधी आहे त्यांना विजय घोषित करायची की आम्ही खामेनीला मारलं, आता आम्हाला हवं ते झालेलं आहे, आम्ही आमचं उद्दिष्ट साध्य केलंय, युद्ध आम्ही थांबवतोय. दुसरं की तुम्हाला जर तिथलं सरकार उलथून टाकायचं आहे, ज्याला रेजिम चेंज म्हणतात, तो करायचा असेल तर त्यासाठी फक्त हवाई हल्ले उपयोगाचे नाही आहेत. कारण कुठल्याच देशामध्ये फक्त हवाई हल्ले करून सरकार कधीच बदलले जात नाहीत. सरकारातली काही माणसं तुम्ही मारू शकता, काही शहरं तुम्ही उद्ध्वस्त करू शकता, देशाची शासन यंत्रणा बदलत नसते अशा केसमध्ये. त्यामुळे मग त्यांना आता विजय आपल्याला मिळाला आहे हे ते दाखवणार कसं. मग त्यासाठी एकतर त्यांना इराणकडनं काहीतरी प्रॉपर टँजिबल दाखवण्यासारखं मिळवावं लागेल आणि त्याचा अर्थ हा की पुन्हा एकदा वाटाघाटीला इराणला आणावं लागेल. दॅट कुड बी वन. किंवा दुसरं म्हणजे इराणमध्ये अजून काहीतरी मेजर चेंजेस त्यांनी केलेत असं तरी दाखवायला लागेल. त्यासाठी त्यांना इराणवरती अजून काही काळ हल्ले करणं भाग आहे. आणि दुसरं इराणच्या बाजूने की इतका मोठा जेव्हा हल्ला होतो, देशाचा सुप्रीम लीडर मारला जातो आणि तो फक्त सुप्रीम लीडर म्हणजे तो पॉलिटिकल नाहीये, तो रिलिजियस लीडर पण आहे. तो फक्त इराणचा लीडर नाहीये आणि तो अख्ख्या जगातल्या शिया समूहाचा लीडर आहे. त्यामुळे त्याच्यासाठी आता तुम्हाला बदला आम्ही घेतोय आणि याची आम्ही किंमत अमेरिका आणि इस्रायलला मोजायला लावू, हा सुद्धा मेसेज देणं आवश्यक आहे. नाहीतर मग कोणीही तुमच्या शेजाऱ्यांमधला उठेल आणि तुम्हाला टपली मारून जाईल. त्यामुळे ते पण इराणला चालणार नाहीये. त्यामुळे इराणच्यासाठी सुद्धा आता अजून काही काळ आम्ही लढतोय हे दाखवणं आवश्यक आहे आणि ते लढण्याच्या मूडमध्ये पण आहेत. जर का हे युद्ध चालू राहिलं तर याचे जगाला परिणाम भोगावे लागतील असं दिसतंय. तर संपूर्ण जगावरती काय काय परिणाम होतील आणि त्याची इंटेन्सिटी कशी कशी असेल. खूप जास्त परिणाम होतील. म्हणजे आता कालच बातमी आली आहे की जी होर्मुझची खाडी, स्ट्रेट ऑफ होर्मुझ ज्याला म्हणतात, जिथून जगातलं 30% तेल बेसिकली बाहेर पडतं, 20 ते 30% ते आकडे बदलतात त्यातले, तर ती बंद करू असं इराणने म्हटलेलं आहे. आज सकाळची बातमी आहे की इन्शुरन्स ज्या देतात कंपन्या जहाजांना, त्यांनी असं म्हटलंय की आम्ही होर्मुझमधनं येणाऱ्या जहाजांचा जो इन्शुरन्स आहे तो आम्ही देणार नाही आहोत. इन्शुरन्स मिळणार नसेल तर जहाजं येणार नाहीत. जर का तुम्हाला लिगल ट्रान्झॅक्शन्स करायचे असतील आणि तुम्हाला लिगल बेसिक लेवलला जायचं असेल तर तुम्हाला इन्शुरन्स लागतो. नाहीतर मग ते जसं रशिया आपल्याला तेल पाठवत होतं की ज्याला शॅडो फ्लीट म्हणतात, की ज्याची नोंद कुठेच होत नाहीये आणि ज्याच्यामध्ये ट्रान्सपॉन्डर्स नाहीयेत, दे आर जस्ट ऑपरेटिंग अंडर द इंटरनॅशनल रेजिम, म्हणजे बिलो दॅट. तसं होणार नाही एवढं मोठं तेल जर तुम्ही तिकडनं बाहेर आणणार असाल तर. त्यामुळे होर्मुझची खाडी बंद होते का आणि इराण ते करतं का हे बघणं औत्सुक्याचं असेल. आणि शक्यता अशी की इराण करू शकतं ते, कारण ते त्यांच्या दृष्टीने ते तसं तुलनेनं सोपं आहे. दुसरा मुद्दा, तेलाच्या किमती वाढणार. म्हणजे आजच सकाळची बातमी आहे की उद्या म्हणजे सोमवारी जेव्हा मार्केट ओपन होईल तेव्हा तेल $85 ते $90 पर बॅरल या लेवलला ओपन होईल. आत्ता ते 73 वरती काहीतरी होतं काल. अशी शक्यता आहे की जर आणखी काही काळ युद्ध चालू राहिलं तर हे $100 पुढे जाईल. $100 वर तेल जाणं म्हणजे जगातला मोठा एक फूड इन्फ्लेशन नावाचा जो प्रकार आहे तो वाढणं. आपल्या दृष्टीने विचार केला तर तेलाची किंमत $1 वाढणं म्हणजे आपल्या आयात बिलाला, इम्पोर्ट बिल ज्याला आपण म्हणतो, त्याच्यात 3000 कोटींनी वाढ होते. सो जर का उद्या आपण म्हणतोय 85 आणि $90, तर आपण गृहीत धरू शकतो की 12-36 म्हणजे 36 ते 40,000 कोटींनी आपलं इम्पोर्ट बिल उद्याच्याच लेवलला वाढू शकतं जर का ते 85 आणि 90ला राहिलं तर. याचे खूप गंभीर परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवर आहेत, जगाच्या अर्थव्यवस्थेवर आहेत. फूड इन्फ्लेशन हा एक भाग झाला. तेलाचा वापर इनपुट म्हणून बाकीच्या इंडस्ट्रीजमध्ये पण होतो. केमिकल इंडस्ट्रीमध्ये तेल म्हणजे क्रूड ऑइल वापरलं जातं, त्यामुळे तिकडे परिणाम होणार त्याचा.
ओव्हरऑल फूड इन्फ्लेशन आणि ऑइल प्राइसेस वाढल्यामुळे ज्याला आपण म्हणूया की इन जनरल इन्फ्लेशन आहे ते वाढणार जगातलं. आर्थिक मंदीच्या दिशेने जग जाऊ शकतं असं एक म्हटलं जातंय. त्याला उत्तर देण्यासाठी आजचीच बातमी आहे की ओपेक प्लसने असं म्हटलंय की आम्ही उत्पादन वाढवू तेलाचं. कारण तेलाचं उत्पादन वाढणार असेल तर किमती थोड्याशा आटोक्यात राहू शकतील असं एक गृहीतक मानलं जातं. याच्या जोडीने मोठा प्रॉब्लेम आहे एअरलाईन्सचा, की जर मिडल ईस्टमधल्या सगळ्या रूट्सवरच्या एअरलाईन्सनी आपली उड्डाणं रद्द केलेली असतील तर त्याचा खूप मोठा फटका मिडल ईस्टमधल्या अर्थव्यवस्थांना बसणार, युरोपमधल्या अर्थव्यवस्थांना बसणार. कारण युरोपमध्ये आता समर सुरू होतं आहे, उन्हाळा सुरू होत आहे, म्हणजे लोक पर्यटनासाठी जातात, लोक व्यापारासाठी जातात. ती कनेक्शन्स तुमची येणार नाहीत आता, त्या फ्लाईट्स तुमच्या थांबणार. युक्रेन युद्धामुळे ऑलरेडीच खूप मोठा भाग उत्तर म्हणजे नॉर्थ एशियामधला जो होता किंवा नॉर्थ एशिया आणि युरोपला जोडणारा ते सेक्टर्स बंद आहेत. त्याच्या जोडीने आपल्याला लिबियामध्ये युद्ध चालू आहे, सुदानमध्ये युद्ध चालू आहे. सो लिबिया म्हणजे उत्तर आफ्रिका, नॉर्थ आफ्रिकेमधलं सुदान, लिबिया, सोमालिया हा एक भाग, अख्खं मिडल ईस्ट, इकडे युरोप आणि त्याच्या बाजूला रशिया, हा असा इतका मोठा टापू जर का एअरलाईन्ससाठी बंद झाला तर त्याचे अख्ख्या जगाच्या अर्थव्यवस्थेवरती अतिशय विपरीत परिणाम आहेत. आणि त्याच्या जोडीने प्रत्येक देशाचे आपले आपले जे काही ऑइल इम्पोर्टवरचे डिपेंडन्स आहे त्याचा परिणाम आहे. जसं आपल्याला आहे तसं साऊथ कोरियाला होणार आहे, चीनला होणार आहे, जपानला होणार आहे, तैवानला होणार आहे. ईस्ट एशियामधले सगळे देश जे जे मध्य पूर्वेतनं तेल घेतात त्या सगळ्यांना ह्याचा फटका बसणार आहे. आणि आत्ताच कुठेतरी इकॉनॉमीज थोड्याशा सावरत आहेत कोविडच्या धोक्यातनं. त्यांना जर का अशा प्रकारचा धक्का परत बसला तर जगाची अर्थव्यवस्था असं वाटतं की आपल्याला धोक्यात आलेली दिसू शकते. या सगळ्यात भारतीय सामान्य नागरिकापुढचा प्रश्न असा आहे की हे सगळं पुढं घडेल नाही घडेल ते आपण बघू, ट्रॅक करू, बोलू, की बाजू कोणाची घ्यायची. काही जण म्हणतात इराणची बाजू घेतली पाहिजे, आपलं चबहार बंदर आहे, स्ट्रॅटेजिक इंटरेस्ट आहेत, पाकिस्तानला टाळायला इराण हवं, पण मग इराणचं रिजिम इतकं वाईट आहे. पण मग इस्रायलची बाजू घेतली तर ते अमेरिकेबरोबर दादागिरीसारखे हल्ले करतायत. कुणाचं बरोबर कुणाचं चूक? आत्ताची परिस्थिती अशी आहे की कोणाचीच बाजू आपण घेणं नैतिकदृष्ट्या बघायला गेलं तर योग्य वाटणार नाही. का तर अमेरिका अनेकांना आवडत नाही, अमेरिकेचं वागणं अनेकांना आवडत नाही. आणि त्या जोडीने अमेरिकेचे जे सत्ताधारी आहेत डोनाल्ड ट्रम्प, त्यांचं वागणं तर अनेकांनाच आवडत नाही. म्हणजे हे युद्ध सुरू करण्यामागचा एक महत्त्वाचा त्यांचा ड्रायव्हर देशांतर्गत घडामोडींवरनं लक्ष हटवणं हा पण एक होता. त्यामुळे अमेरिकेच्या विषयीची नाराजी आहे. इस्रायलच्या विषयी दोन प्रकारची नाराजी असते. एक म्हणजे इस्रायल ज्या प्रकारे पॅलेस्टिनी नागरिकांना वागवतं आणि दादागिरी करतं हे, आणि दुसरं म्हणजे एकूण इस्रायलला अमेरिकेच्या पाठिंब्यामुळे जे एक मनमानी करायला मिळते ती. तर त्याहीमुळे अनेकांना इस्रायल आवडत नाही. इस्रायलचे पंतप्रधान जे आहेत त्यांच्यावर सुद्धा देशांतर्गत स्तरावर लक्ष वळवणं आवश्यक होतं त्यांच्यासाठी, त्याहीमुळे त्यांनी हा हल्ला केलेला आहे. आणि इराणच्या दृष्टीने पण सेम होतं की इराणमध्ये देशांतर्गत स्तरावरती खूपच अस्वस्थता होती आणि त्याच्याशी इतक्या निर्दयीपणे ते डील करतायत. सो तीनही देशांच्या मध्ये बघायला गेलं तर कोणाची बाजू घ्यावी हा प्रश्न कोणालाही पडू शकतो. देशाच्या राष्ट्रीय हिताचा विचार केला तर कोणत्याही एकाची बाजू न घेणं आत्ताच्या टप्प्यावरती आणि शक्यतो संवादातनं वाटाघाटीतनं मार्ग काढणं हाच मार्ग राहू शकतो. आणि याला इतिहास आहे, म्हणजे हे काही आत्ता आपण करू अशातला भाग नाही आहे. 1956 साली हंगेरी आणि सुएज असे दोन क्रायसिस झाले होते. हंगेरीच्या क्रायसिसमध्ये सोव्हिएत रशिया होता, सुएजच्या क्रायसिसमध्ये अमेरिका होता. भारताने त्याही वेळेला सुएजच्या क्रायसिसवरती भूमिका ह्याची घेतली होती, टीका केली होती, पण हंगेरीच्या बाबत मात्र मौन बाळगलं होतं कारण रशिया त्यावेळेला आपला चांगला मित्र होता. 68 साली चेकोस्लोवाकियामध्ये क्रायसिस झाला, रशिया होतं, आपण टीका केली नाही. 79 साली अफगाणिस्तानमध्ये रशिया गेलं, आपण टीका केली नाही आहे. आत्ता 2022 मध्ये जेव्हा रशियाने युक्रेनवर हल्ला केला आहे आपण रशियावर टीका केलेली नाही आहे. अमेरिका जेव्हा अफगाणिस्तानात गेली तेव्हाही आपण टीका केलेली नव्हती. इराकच्या बाबत पण आपण खूप 2003 साली सावधगिरीची भूमिका घेतली होती. सो मुद्दा असा आहे की आपण ह्या प्रकारच्या क्रायसिसमध्ये भूमिका घेताना खूप जास्त सावधपणे भूमिका घेतोय आणि कुठल्याही एका बाजूने आपण भूमिका घेत नाही आहोत. कारण आपले दोन्ही बाजूंशी चांगले संबंध असणं आवश्यक आहे, देशाच्या हितासाठी आवश्यक आहे. म्हणजे साधं उदाहरण आहे की आपलं जर 80% तेल आपल्याला आयात करायला लागतंय, त्यातलं 50% मध्य पूर्वेतनं येतंय, इराणकडनं तेल येत नाहीये, ते तेल बाकीच्या अरब देशांकडनं येतंय, त्यामुळे त्यांच्याशी संबंध चांगले आवश्यक आहेत. त्याच देशांच्या मध्ये आपले 60 ते 80 लाख नागरिक आहेत आत्ता,
त्यामुळे तिथे पण आपल्याला कायम त्यांच्या धोक्याला त्यांच्या जीवाची सुरक्षितता बघायला लागते. तो धोका लक्षात ठेवून आपल्याला वागायला लागतंय. याच्या जोडीने अजून एक डोमेस्टिक पॉलिटिकल डायमेन्शन आहे. केरळमध्ये निवडणुका आहेत आत्ता मे महिन्यामध्ये आणि केरळमधले अनेक लाखो नागरिक वेस्ट एशियामध्ये आहेत. त्यामुळे तो पण एक विचार करायला लागणार आहे की याचा आपल्यावरती काय परिणाम होणार आहे. ह्याला जोडून केरळ, बंगाल आणि आसाम तिन्हीकडे मुस्लिम धर्माचे लोक आहेत. वेस्ट एशियाचा क्रायसिस पुन्हा इस्लामशी कनेक्टेड आहे एक प्रकारे. तो पण एक विचार करायला लागणार आहे. सो अशा सगळ्या फोर्सेसना बॅलन्सिंग करून आपली भूमिका ठरवायला लागणार आहे ॲज अ देश. यातला चबहार बंदर हा किती महत्वाचा मुद्दा आहे? चाबार बंदर एकेकाळी खूप महत्त्वाचा होता, अजूनही आहे, पण चाबारचा आपण फार उपयोग करत नाही आहोत खरं सांगायचं तर. असं आपण म्हणतो की मध्य आशिया आणि रशियाला जाण्यासाठी वापरू, त्या चाबारमधनं आपण पाकिस्तानला शह देऊ शकू, पण तितकासा त्याचा उपयोग खरं सांगायचं तर झालेला नाही आहे. अधूनमधून आपण वापरतो ते बंदर आणि त्याच्यासाठीचं आपल्याला होणारा डोकेदुखी खूप आहे की त्यासाठी प्रत्येक वेळेला आपल्याला अमेरिकेशी डील करायचं, अमेरिकेला सांगायचं की चाबारवरती निर्बंध लादू नका, मग त्याच्या बदल्यात अमेरिका आपल्याकडनं काहीतरी घेणार. सो त्यामुळे चाबार या बंदराचा ॲक्च्युली आपल्याला किती उपयोग आहे याविषयी नेहमीच शंका आहे. पण तिथे आपण असणं आणि त्याच्यातनं पाकिस्तानला भीती वाटणं या स्तरावरती त्याचा नक्कीच उपयोग आहे. आणि आता जेव्हा तालिबान आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध चाललेलं आहे त्यावेळेला आपण चाबारमधनं जर समजा तिथे आहोत तर ते एक अजून ॲडिशनल डायमेन्शन राहतं. त्यामुळे चाबार बंदराचा लिमिटेड उपयोग आहे आणि तो इकॉनॉमिक बेनिफिट यापेक्षा पॉलिटिकल स्ट्रॅटेजिक बेनिफिट या अर्थाने जास्त आहे. युद्ध चालू व्हायच्या काही तास आधी भारताचे पंतप्रधान इस्रायलमध्ये होते. इतकंच नव्हे तर ट्विट आहेत वेगवेगळे एक्सवरती, आता एक्स म्हणतात की विमान ट्रॅक होतं आहे नरेंद्र मोदींचं आणि ते जोपर्यंत एअरस्पेसमध्ये आहेत तोपर्यंत हल्ले होणार नाहीत आणि ॲज सून ॲज ही कम्स बॅक टू इंडिया सगळं युद्ध चालू होईल इतपत प्रेडिक्शन झाली होती. भारतानं अशा वेळी इस्रायल बरोबर संबंध ठेवणं, वाढवणं, आपल्या पंतप्रधानांनी तिथं जाणं आणि त्याच्यावरून घटना घडणार का नाही हे ठरणं, ह्याच्याकडे कसं बघतं? भारताच्या पंतप्रधानांनी इस्रायलला जाणं हे आत्ताच्या घडीला तितकंसं योग्य नव्हतं असा एक साधारणतः सूर आहे. कशासाठी तर इस्रायल आणि अमेरिका इराणवर हल्ला करणार याची चर्चा गेले 1.5 महिने चालू आहे. त्या दिशेने त्यांनी लष्करी तयारी सुरू केली होती. अमेरिकेच्या जगभरात पसरलेल्या नेव्हीच्या वेगवेगळ्या युद्धनौका, विमानवाहू नौका ह्या मध्य पूर्वेत येत होत्या आणि अशा परिस्थितीमध्ये इतका मोठा दौरा करणं हे थोडंसं क्वेश्चनेबल होतं की तुम्हाला इस्रायलशी संबंध चांगले करायचे आहेत, इस्रायलकडनं आपल्याला खूप काय काय टेक्नॉलॉजी हवी आहे, डिफेन्ससाठी इस्रायल उपयोगाचं आहे, इंटेलिजन्ससाठी उपयोगाचं आहे, ॲग्रिकल्चरसाठी उपयोगाचं आहे, FTA इस्रायल आणि इंडियामध्ये होण्याची शक्यता आहे. सगळं छान आहे, फक्त आत्ताच्या व्हिजिटचं टायमिंग काही मात्र तितकंसं चांगलं नव्हतं. जेव्हा तुम्हाला माहिती आहे की असा क्रायसिस होतोय म्हणून त्याच्यावरती टीका होते. दुसरा मुद्दा, ह्या प्रकारचे प्रसंग इतिहासात झालेले आहेत. म्हणजे 1979 साली अटल बिहारी वाजपेयी चीनच्या दौऱ्यावर होते आणि परराष्ट्र मंत्री होते त्यावेळेला ते, आणि ते चीनमध्ये असताना चीनने व्हिएतनामवर हल्ला केला होता. 1979 साली असं झालेलं आहे. 2022 साली रशियाने ज्या दिवशी युक्रेनवर हल्ला केला आहे त्याच दिवशी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान मॉस्कोमध्ये होते. ते गेले होते त्या दिवशी आणि असं म्हणतात की त्यांना अगदी काही मिनिटाची भेट पुतीन यांच्याशी मिळाली होती. त्यामुळे अशा गोष्टी होतात. पण आत्ताच्या कॉन्टेक्स्टमध्ये जेव्हा इतकं सगळं होतं तर भारताकडनं अशा प्रकारची कृती अपेक्षित नव्हती 2 कारणांसाठी. याच्यातनं इराणला काय मेसेज जातोय की तुम्ही जेव्हा अशा प्रकारे इतकी मोठी व्हिजिट करताय आणि इतकं सेलिब्रेट करताय त्या व्हिजिटला, तेव्हा इराण त्याच्याकडे लक्ष ठेवू नये की काय होत आहे. आणि दुसरं, आपण याच्यातनं मेसेज काय देऊ पाहतोय की आपण ॲक्च्युली ह्या कॉन्टेक्स्टमध्ये इस्रायल आणि US बाजूने आहोत का आपण आपली मध्यस्थाची किंवा न्यूट्रल भूमिका घेऊन उभे आहोत. तर त्यामुळे अशा प्रकारचे, कारण कुठेही पंतप्रधान गेले की त्या व्हिजिटला खूप महत्त्व प्राप्त होतं, त्याच्यावरनं खूप जास्त पब्लिसिटी होते. इस्रायलच्या केसमध्ये तर ते स्पेशल पार्टनरशिप आहे, दोन्ही पंतप्रधानांची मैत्री एकमेकांशी, त्यामुळे त्याची चर्चा खूप होते. त्यात आपल्या देशांतर्गत स्तरावरती त्याला एक इस्रायलला सहानुभूती असणारा, इस्रायलविषयी प्रेम असणारा आणि इस्रायलला खूप जास्त आपण सपोर्ट करायला हवा असं मानणारा एक खूप मोठा गट आहे. त्यामुळे त्या सगळ्यांना खूप आनंद झालेला असणार आहे या व्हिजिटचा.
पण लार्जर ग्लोबल सिच्युएशन आणि नॅशनल इंटरेस्ट याचा विचार केला तर ही व्हिजिट तितकीशी बरोबर नव्हती असं मात्र मला वाटतं. एका बाजूला रशिया युक्रेन युद्धाला 4 वर्ष झाली. हे इस्रायल अमेरिका विरुद्ध इराण युद्ध चालू आहे. पाकिस्तान अफगाणिस्तान युद्ध चालू आहे. आणि तुम्ही उल्लेख केला ती सगळी छोटी छोटी युद्ध. अख्खं जग का युद्ध करतंय? अख्खं जग युद्ध का करतंय याच्याकडे आमच्या IR थिअरीमध्ये एक 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 थिओरिटिकल एक्सप्लेनेशन देतो थोडंसं आणि मग प्रॅक्टिकल एक्सप्लेनेशनकडे येऊ. थिओरिटिकल एक्सप्लेनेशन असं आहे की एक थिअरी आहे ज्याला म्हणतात हेजिमॉनिक स्टॅबिलिटी थिअरी. हेजिमॉनिक म्हणजे कोणीतरी वर्चस्व गाजवणारी सत्ता. तर अशी एखादी सत्ता जेव्हा असते तेव्हा ती सत्ता स्टॅबिलिटी आणते, कारण सगळेजण त्यांना वचकून असतात आणि म्हणून ती हेजिमॉनिक स्टॅबिलिटी आणणारा असा आत्ता एक देश कुठलाही नाही आहे. त्यामुळे जगात युद्ध होत आहेत, हे एक एक्सप्लेनेशन. दुसरं एक्सप्लेनेशन असं आहे की जगामध्ये आत्ता अनेक वेगवेगळ्या ज्या राजकीय आणि आर्थिक संघटना आहेत त्या निरुपयोगी झालेल्या आहेत, त्यांचा प्रभाव संपलेला आहे. त्याहीमुळे युद्ध थांबवणार कोण हा मुद्दा झालेला आहे. तिसरं, जर आपण बघितलं जगाच्या इतिहासामध्ये तर गेल्या 30 वर्षामध्ये प्रत्येक रिजनमध्ये अनेक छोटे छोटे देशसुद्धा आर्थिक प्रगती चांगली करत आहेत. अनेक रिजनल पॉवर्स ज्या आहेत, ज्याला आपण म्हणूया प्रादेशिक सत्ता, त्या बळकट होत चाललेल्या आहेत, त्यांचं सामर्थ्य वाढत चाललेलं आहे. आणि असं जेव्हा होतं तेव्हा तुम्हाला त्यांना आवरणारं जर कोणी नसेल, त्यांना आवर घालणारं कोणी नसेल, तर ते आपल्याला हवे ते आपले इंटरेस्ट साध्य करायला बघणार. आणि त्यामुळे जर बघायला गेलं तर प्रत्येक रिजनमध्ये तुलनेने मोठा पॉवरफुल देश त्याच्याहून छोट्या देशाशी असलेले आपले जुने जे काही समजा इंटरेस्ट असतील तर ते फुलफिल करायला बघतोय. की म्हणजे मी मागच्या वेळेला म्हटलं होतं की फार लांब कशाला, रशिया युक्रेन, चीन आणि त्याचं ॲग्रेशन हे चाललेलं आहे. इराण आणि US आणि इस्रायल. कंबोडिया आणि थायलंड काय होतं, म्हणजे आता हे 2 छोटे देश साऊथ ईस्ट एशियामधले ते एकमेकांशी भांडत होते. अझरबैजान आणि आर्मेनिया सेंट्रल एशियामधले 2 छोटे देश, पण त्यांच्यामध्ये अझरबैजान आर्मेनियापेक्षा पॉवरफुल आहे, त्याने हल्ला केला होता आर्मेनियावरती. तर अशा प्रकारे प्रत्येक रिजनमध्ये छोटे छोटे देश पण तुलनेने त्यांच्याहून विकर देशांच्याकडे जात आहेत. त्याचं कारण असं आहे की त्यांना वाटतंय सध्या इंटरनॅशनल एन्व्हायरमेंट किंवा ज्याला जागतिक परिस्थिती म्हणूया ती परमिसिव्ह आहे. पूर्वी काय होतं की सर तुम्ही अशा प्रकारची युद्ध केली तर तुम्हाला त्याची खूप जास्त किंमत मोजायला लागेल. अमेरिका किंवा रशिया यातली कुठली तरी एक महासत्ता यामध्ये उतरेल आणि तुम्हाला त्याची किंमत मोजायला लावेल, असं एक होतं. आता कोण किंमत मोजायला लावणार आहे? आता अमेरिकेचे अध्यक्षच म्हणतात की या सगळ्या संघटना निरुपयोगी आहेत आणि आपल्याला हवं ते आपण केलं पाहिजे. आणि ते दाखवून देतात जगाला की आपल्याला हवं ते आपण कसं दाखवायचं. अगदी त्यांच्या सुप्रीम कोर्टाने त्यांना नाही म्हटलं तरी ते पुढे जात आहेत आणि हवं तसं वागतायत. सर जेव्हा महासत्तेचा अध्यक्षच असं वागतोय तेव्हा त्यांना आवर घालणारं कोणीच नाही आहे. ते कुठल्या तोंडाने इतरांना सांगणार की तुम्ही युद्ध करू नका. आणि ह्याला जोडून एक अनेकांना तो मुद्दा महत्त्वाचा वाटत नाही, मला वाटतं तो म्हणजे ज्याला आपण नॉर्म्स म्हणतो. तर ते नॉर्म्स जे आहेत जगातले ते बदलत आहेत आता. आणि त्याहीमुळे युद्ध करणं म्हणजे गेली अनेक वर्ष युद्ध न करणं वॉज अ नॉर्म. पण आता तसं होत नाही. आता असं वाटतंय की आपल्याला हवे ते आपले नॅशनल इंटरेस्ट साध्य करायचे असतील तर आपण हल्ला केला पाहिजे आणि आपल्याला कोणी काही करणार नाही आहे. आणि म्हणून सुद्धा युद्ध होत आहेत. खरं तर हे जोपर्यंत मिडल ईस्टमधलं युद्ध होतं तोपर्यंत लांबून बघत होता. पण काल गेल्या 24 तासात असं लक्षात आलं की जसं दुबई आलं तसं दुबईच्या 1 कोटी वार्षिक पर्यटकांपैकी 20 लाख भारतीय, खूप जणांसाठी आता विशेषतः ॲस्पिरेशनल आणि रिच क्लासमध्ये जसं बेंगलोर किंवा गोव्याला जातात तसं लोक दुबईला जातात. तिथल्या इन्व्हेस्टमेंटच्या जाहिराती इथं होतात, पेपरमध्ये होतात, फ्लाईटमध्ये होतात. कालपासून अचानक असा ट्रेंड आला किंवा अचानक अशी चर्चा समाज माध्यमांवर आहे की अख्खं जग भांडतंय. त्या मनानं बघा भारत किती सेफ आहे, भारतात अशी युद्ध नाहीत, यादवी नाही. तर गड्या आपला देश भरा अशी जी सेंटिमेंट अशा घटनांमुळे इव्हॉल्व्ह होतीये ती योग्य आहे का, रॅशनल आहे का, का असं नाही आहे? नाही, रॅशनल आहेच ना. म्हणजे आपल्या देशामध्ये आपल्याला रिलेटिव्ह स्टॅबिलिटी आहे, आपल्याला अशा प्रकारचे हल्ले होतील अशी भीती नाही आहे मुळात. त्यामुळे ती सेंटिमेंट पूर्णतः योग्यच आहे. फक्त दुबई किंवा अबुधाबीवरती 2 ड्रोन आणि 1 मिसाईल गेल्यामुळे एक इनसिक्युरिटी वाटत असेल तर याचा अर्थ हा पण आहे की UAE आता इथून पुढे अजून जास्त एफर्ट घेईल
अजून जास्त प्रयत्न करेल. आणि कारण त्यांना खूप इन्व्हेस्टमेंट्स आहेत ज्या टिकवायच्या आहेत. जर का UAE-मधनं ह्या इन्व्हेस्टमेंट्स बाहेर पडल्या, ही हेडक्वार्टर्स बाहेर पडली, म्हणजे ग्लोबल फायनान्स, ग्लोबल मीडिया, ग्लोबल कॉर्पोरेट, ह्या सगळ्याची हेडक्वार्टर्स अनेकांची दुबईतली आहेत. एक प्रकारे आशिया खंडात सिंगापूर आणि दुबई म्हणजे लंडनच्या बरोबरीची म्हणता येतील अशी ही शहरं आहेत. जर त्यांचं नुकसान झालं तर UAE या देशाचं खूप नुकसान आहे. त्यामुळे UAE सुद्धा इथून पुढे असं होऊ नये यासाठी पूर्ण प्रयत्न करणार. मला तर इतकी खात्री आहे की आत्ता सुद्धा आपण बोलतोय तर UAEच्या फॉरेन मिनिस्टरने आणि UAEच्या सरकारने इराणकडे आणि अमेरिकेकडे मेसेजेस पाठवलेले असणार आहेत की हे चालणार नाही म्हणून. आणि ते इथून पुढे 2 स्तरावरती प्रयत्न करतील. एका बाजूला डिप्लोमसी आणि दुसऱ्या बाजूला स्वतःची एअर डिफेन्स आणि ह्या शहरांना प्रोटेक्ट करण्याची केपेबिलिटी वाढवणं. UAE ऑलरेडी मिलिटरीली बऱ्यापैकी पॉवरफुल आहे, पण कशा प्रकारची पॉवर की इतरांना ते सपोर्ट करतात. UAEच्या सपोर्टवरती आफ्रिका खंडात अनेक असे रिबेल ग्रुप्स आहेत जे तिथल्या सरकारांच्या विरोधात लढतात. त्यांना पूर्ण पाठिंबा UAEचा असतो. आता UAEला ते करायला लागेल की आपल्या देशातली आपली जी मानबिंदू म्हटलेली शहरं आहेत ती प्रोटेक्ट कशी करता येतील आणि त्यासाठी ज्या सिस्टम्स आपल्याला लागतात त्यावर UAE प्रयत्न करणार. त्याला जोडून तिसरा मुद्दा, UAE कदाचित अमेरिकेच्या अजून जवळ जाईल याच्यामुळे, की अमेरिकेच्या एअर डिफेन्स कवचाच्या अंडर आपल्याला येता यावं आणि आपण जास्त सेफ असावं, हा सुद्धा प्रयत्न यातनं होऊ शकतो. त्यामुळे UAE खूप जास्त प्रयत्न करेल आपल्याकडे आपलं हे टिकवण्याचा, सेफगार्ड करण्याचा. त्यामुळे भारतात सेंटिमेंट असणं चांगलं आहे, पण किती इन्व्हेस्टमेंट त्यातली भारतात परत येईल ह्याविषयी मात्र शंका घ्यायला हरकत नाही. मला यातला फारसा अभ्यास नाही आहे, पण जसं कोविड नंतर China+1मुळे भारताला काही फायदा झाला, तर अशा वेळेला दुबईतल्या काही ऑफिसेसची, काही व्यवसायांची जागा गिफ्ट सिटी घेऊ शकतं का, मुंबई घेऊ शकतं का? आणि अजून काही दिवस युद्ध चाललं तर त्याचा हा इनडायरेक्ट वाईटातलं चांगलं म्हणून भारताला फायदा होऊ शकतो का? काही प्रमाणात होऊ शकतो, काही प्रमाणात. पुन्हा याच्याशी जोडलेलं हेच आहे की UAE कसं वागतं इथून पुढे. आणि UAE गेल्या 50 वर्षातलं त्यांचं डेव्हलपमेंट पॉलिसीज याच्यावरती डिपेंडंट होती की UAEमध्ये दुबई, शारजा, अबुधाबीला आपण फायनान्शियल सेंटर म्हणून उभं करायचं. त्यामुळे दे विल ट्राय व्हेरी हार्ड टू प्रोटेक्ट दॅट. आणि समजा इन्व्हेस्टर्स बाहेर पडले तरी नॉट नेसेसरी की ते गिफ्ट सिटीमध्ये जातील किंवा मुंबईत परत येतील. त्यांना अजून बरेच पर्याय आहेत. म्हणजे मॉरिशस कॅन बी अनदर ऑप्शन की जो आपण तितकासा सिरियसली घेत नाही. ओमान आहे, समजा उद्या ओमानने ठरवलं की आपण आपल्याकडे अशा प्रकारे थोडंफार करायचं की ओमानवर हल्ले झालेले नाही आहेत. ओमान पर्शियन गल्फच्या पण बाहेर आहे, इराणपासून लांब आहे ओमान. ओमान कॅन बिकम अन अट्रॅक्टिव्ह लोकेशन. सिंगापूर कॅन बिकम अनदर अट्रॅक्टिव्ह लोकेशन. त्यामुळे भारतात थोडंफार येऊ शकतं हे मान्य करायला हरकत नाही, पण सगळं भारतात येईल का याविषयी मला शंका आहे. मुळे बाहेर पडतील का इथपासून शंका आहे. आणि इतर पर्याय अवेलेबल असताना ते भारतात परत का येतील, त्याच्यासाठी त्यांना अट्रॅक्टिव्ह आपण काही करतोय का, हा पण एक मुद्दा बघायला लागेल. शेवटचा प्रश्न, या सगळ्याचा लॉजिकल एंड किंवा लॉजिकल नेक्स्ट स्टेप काय दिसतात, त्याच्या पॉसिबिलिटीज काय दिसतात? या युद्धाच्या केंद्रस्थानी 3 व्यक्ती होत्या असं म्हणूया. डोनाल्ड ट्रम्प, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू किंवा बिन्यामिन नेतन्याहू म्हणतात काही वेळा, आणि खामेनी. डोनाल्ड ट्रम्प यांना देशांतर्गत स्तरावर एप्स्टीन फाईल्स त्या बाहेर आल्या, त्यांची इन्व्हॉल्वमेंट दिसते लोकांना, त्याच्यावरनं लक्ष वळवायचं होतं. डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेले टॅरिफ, ते सुप्रीम कोर्टाने अमेरिकेच्या सांगितलं की इलिगल आहेत, त्याच्यामुळे त्यांची पॉप्युलरिटी अजून खाली गेलेली होती. ह्या दोनही क्रायसिसवरनं त्यांना लक्ष वळवायचं होतं. पण डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये एक दोष आहे जो ह्या परिस्थितीमध्ये गुण ठरेल. दोष हा आहे की त्यांचा अटेन्शन स्पॅन खूप कमी आहे आणि ते लगेच फ्रस्ट्रेट होतात. सो ह्या युद्धातनं आपल्याला नेमकं काय हवं आहे आणि एक पुढच्या 15-20 दिवसात जर मिळालं नाही तर अशी शक्यता आहे की डोनाल्ड ट्रम्प त्याच्याकडनं पाठ फिरवतील. त्यामुळे मग त्या मधल्या काळात कसं राजकारण बदलतंय हे बघायला लागेल. दुसरं, नेतन्याहू इस्रायलचे, ते असं आहे की ते जर पंतप्रधान पदावरनं बाहेर पडले की ते अरेस्ट होणार आहेत आणि ते अशा व्हल्नरेबल अवस्थेत आहेत की त्यामुळे त्यांना सतत युद्धखोरी करणं, सतत त्यांना अशा प्रकारे वातावरण तापलेलं ठेवण्यात रस आहे. त्यामुळे ते माघार घेणार नाही आहेत. त्यामुळे इस्रायलच्या देशांतर्गत सरावाची परिस्थिती बघायला लागेल आणि ती ॲक्च्युली 2023 पासून आपण बघतोय, पण नेतन्याहू आहेत ते अजूनही बाहेर गेलेले नाही आहेत. इस्रायलला युद्धाची अमेरिकेपेक्षा जास्त खुमखुमी आहे ह्या युद्धाची. अमेरिकेला
जग बघायचं आहे, इस्रायलला फक्त इराण बघायचं आहे. त्यामुळे तो एक फरक त्यातला नेहमीच राहणार आहे. आणि तिसरं, अमेरिका पुढच्या 6 महिन्यामध्ये मिड टर्म इलेक्शन्सला जाणार आहे. सो डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे सल्लागार आत्ता अमेरिकेमध्ये पब्लिक ओपिनियनचा अंदाज घेत असणार आहेत की किती पब्लिक ओपिनियन आपल्या बाजूने आहे, किती आपल्या विरोधात आहे. जर का ते पब्लिक ओपिनियन त्यांना दिसलं की आपल्या बाजूने आहे, तर कदाचित युद्ध लांबू शकतं. पण मग युद्ध लांबवणं याचा अर्थ अमेरिकेचे सैनिक इराणमध्ये उतरवणं हा होणार का? त्याला अमेरिकेचा पाठिंबा नसणार आहे, अमेरिकेच्या जनतेचा. त्यामुळे ती स्टेप ते कदाचित घेणार नाहीत असं आत्ता तरी वाटतंय. त्यामुळे अमेरिकेतलं देशांतर्गत राजकारण, तिथले प्रवाह याच्यावरनं या युद्धाचा पुढचा टप्पा कदाचित ठरू शकेल. आणि तिसरा मुद्दा, खामेनी गेलेले आहेत, पण आता खामेनींच्या नावाने आम्ही युद्ध लढतोय असं म्हणून इराणला एक प्रकारचं, ज्याला आपण म्हणूया की रॅलिंग पॉईंट मिळालेला आहे की खामेनींच्या रक्ताचा आम्ही बदला घेऊ, आम्ही आता तुम्हाला दाखवू आमची शक्ती काय आहे. तर त्याहीमुळे इराण आता थोडं चवताळून प्रत्युत्तर देऊ शकतं. प्रॉब्लेम असा आहे की इराणच्या केपेबिलिटीज लिमिटेड आहेत. कारण गेली 3.5 वर्ष इराण इज ॲट वॉर, की 23 ऑक्टोबरपासून इराण कायम फोकसमध्ये आहे. इराणचे जे खास ॲलाईज होते, म्हणजे हमास होतं, हेजबुल्ला होतं लेबनॉनमध्ये, आणि हुथी बंडखोर आहेत येमेनमधले. तर त्यातलं हेजबुल्ला अमेरिका आणि इस्रायलने मिळून जवळपास त्याची कॅपेबिलिटी खूप कमी केलेली आहे, म्हणजे त्याला डिग्रेडिंग म्हणतात, ते केलेलं आहे. हमास आपल्याला माहिती आहे की गाझामध्ये त्यांची अवस्था किती वाईट झालेली आहे. आणि हुथी बंडखोरांना पण एका पॉईंटच्या पलीकडे फार काही करता आलेलं नाही आहे. त्यांनी नक्कीच जहाजांवर हल्ले केलेले आहेत, पण फार काही करता आलेलं नाही. त्यामुळे इराणने जे गेली 40 वर्ष एक ॲक्सिस ऑफ रेझिस्टन्स तयार करायचा आणि ज्याच्यामधनं अमेरिका आणि इस्रायलला धडा शिकवायचा असं होतं, ती अख्खी स्ट्रॅटेजीच आता आपल्यासमोर अनरॅव्हल होताना दिसते. त्याचे सगळे धागे असे निसटताना आपल्याला दिसत आहेत. आणि त्यामुळे किती काळ इराण तग धरेल याच्यावर पुढचा सगळा टप्पा अवलंबून असेल. जर असं दिसलं इस्रायल आणि अमेरिकेला की इराण आपण समजतो तेवढा अजूनही वीक नाही आहे आणि इराण ॲक्च्युली आपल्याला किंमत मोजायला लावतोय, इराण इज सर्व्हायव्हिंग, म्हणजे आत्ताच्या केसमध्ये कसं आहे, अमेरिका आणि इस्रायलला काहीतरी आपण केलं हे दाखवणं भाग आहे. त्याच्यासाठी त्यांना काहीतरी टँजिबल गेन्स आवश्यक आहेत. इराणचं काम तुलनेने सोपं आहे. इराण जस्ट हॅज टू सर्व्हाइव्ह. इराण सर्व्हाइव्ह झाला याचा अर्थ इस्रायल आणि अमेरिकेला त्यांची उद्दिष्ट साध्य करता आली नाहीत असं आपल्याला दिसेल. त्यामुळे पुढच्या 2 आठवड्यामध्ये साधारणतः जग आणि अमेरिका, इस्रायल आणि इराणमधलं राजकारण काय वळण घेतं त्यावरती युद्धाचा पुढचा टप्पा अवलंबून असेल. संकल्प, खूप खूप आभार. तुम्ही पुन्हा एकदा सर्व बाजू समजावून सांगितल्यात. लोकांना खूप कुतूहल आहे. जशा गोष्टी घडतील तसं पुन्हा भेटू, पण इथंच थांबूया. धन्यवाद. थँक्यू.